स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती डोंबिवलीमध्ये शिवसेना व भाजप दोघांकडून बॅनर वॉर सुरू झालेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर उन्नत मार्ग या मार्गामुळे कुठेतरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा बॅनर वॉर डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी डोंबिवलीमध्ये MMRDA कडून 36 कोटीची निविदा जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून आमचं काम बोलतंय, फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत खासदार श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल अशा आशयाचे बॅनर लावून नाव न घेता भाजप आणि भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरती बॅनरबाजी करत मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती। याच्याच विरोधात आता भाजपने देखील डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या बॅनरवरती आपण पाहू शकतो, जनतेला उत्तर द्या, तुमच्या विकासाच्या योद्ध्याने 2014 पासून आजपर्यंत हा उन्नत मार्ग का पूर्ण केला नाही, कल्याण डोंबिवली विकासाचे स्पीड ब्रेकर कोण, असे सवाल करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या उन्नत मार्ग झाला पाहिजे यासाठी आमदार रवींद्र चव्हाण हे सुरुवातीपासून प्रयत्नशील असल्याचं या बॅनरवरची लिहिण्यात आलेले आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे कामं आठवण आल्याने आधी व्यवस्थित माहिती घ्या, मग बड्या बाता मारा, अशाचं मजकूर देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या उन्नत मार्गावर आजपर्यंत मिळालेल्या परवानग्या असतील किंवा त्यांना टाकणारे अडथळे असतील किंवा मंजुरी कशी मिळाली, अशा प्रकारचे 4 वेगवेगळे प्रश्न निर्माण करत या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून कुठेतरी त्यांना सवाल केलेला आहे। यामुळे आधी या प्रश्नाची उत्तर द्या, मगच बॅनरबाजी करा, अशाचं बॅनर जे आहे ते भाजपकडून या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू असतानाच आता बॅनर वॉर देखील महायुतीमध्ये म्हणजेच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात बॅनर वॉर सुरू झालेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।